तू सेल्फी नाटकाचा उल्लेख केला, तू अनेक आयकॉनिक मालिकांमध्ये म्हणा किंवा नाटकांमध्ये काम केलंय, ज्यांच्याबद्दल आजही बोललं जातं किंवा आजही त्यांचं टायटल ट्रॅक म्हणा किंवा अरे ती मालिका तुम्हाला आठवते का, ह्या असं बोललं जातं. हो. तुला आज म्हटलं की तुला कुठल्या मालिकेच्या सेटवरचा तुझा अनुभव शेअर करायला आवडेल जुन्या, तर तू कोणता मनापासून शेअर करशील की ती मालिका म्हणजे जान आहे तुझी किंवा जान होती? प्रपंच. प्रपंच या. प्रपंच, महाश्वेता हम्म. दोन्हीही काही वेगळंच समीकरण होतं ते. प्रपंचमध्ये सगळे म्हणा सुधीर काका, हो. संजय मोने, बाळ कर्वे काका, त्याच्यानंतर सुनील बर्वे, आपला भरत जाधव, रसिका, आम्ही सगळी वेडी माणसं सगळी एकत्र होतो. म्हणजे गंमत तुला सांगते, मी आणि शर्वरी पाटणकर, हां. आम्हाला ना दोघींना खूप हसायलाच यायचं खूप असं. आणि सुधीर काका आणि संजय मोने म्हणजे तर बदमाश पार्टी सेटवरची भयंकर. मला अगदी आठवते तो सीन. मागच्या परडीमध्ये असं झोका होता, त्याच्यावर संजय आणि सुधीर काका दोघं जण बसले होते. मी आणि शर्वरी आम्ही उभ्या होतो आणि ते काहीतरी बोलताना ते असं नजरेतनं दोघं जण हसवत होते आणि दोघं चेहरा परत पोकर फेसनं बघत बसत होते. आणि मी आणि शर्वरी इतकं हसत होते की प्रतिमा ते आल्या आणि त्या ओरडल्या, आता मी रागवे ना तुम्हाला, का हसताय तुम्ही? बरं काय नाव घेणार या दोघांचं की हे दोघं हसवतात? कारण त्यांच्या चेहऱ्यावर लवलेशही नव्हता. असे बदमाश होते खूप. मी आणि शर्वरीने एकदा असं पेपर गुंडाळून प्रतिमाताईंनी आम्हाला फटका पण मारलाय. इतकं हसायचो आम्ही. धम्माल केली आम्ही सेटवर. सगळे सीन्स आमचे फॅमिली सीन्स. अजूनही मला प्रपंचवरनं ओळखतात, तुमची ती सिरियल प्रपंच आम्हाला आवडते, ते घर, मागे समुद्र, या. ते घर, सगळं ते इतकं, त्या मेमरीज इतक्या मस्त आहेत ना प्रपंचच्या. फार छान. खरंच. आणि आत्ता भलेही आपण खूप डिजिटली स्ट्रॉंग झालोय, आता क्वालिटी म्हणा किंवा प्रेझेंटेशन जरी बदललं असलं तरी ते जे जुने दिवस होते ते जुने दिवस होते. हो. म्हणजे आवर्जून आत्ता त्याच्या जुन्या क्लिप्स काढून लोक बघतात की अरे बघतात. हो. हे किती रॉ आणि किती प्युअर होतं, है ना? अगदीच अगदीच. तू तू मिस करतेस तो रॉनेस थोडासा कुठेतरी, कारण तो तो कॅमेराचा जमाना पण वेगळा होता. अनेकदा वन टेक करायला लागायचं सगळं. मोठे मोठे वन शॉट असायचे वन आमचे शॉट. हो त्याच्यात. हो. हो. आता तरी कट जरा होतं. पण मला तो आनंद इथे मिळतो. हा, हो. इथे आम्ही करतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक त्या डिरेक्टरचं विजन विजन आहे. बऱ्यापैकी ते असतं. कारण मी माझ्या म्हणजे आता हां, प्यार का दर्द है मी जो शो करत होते, आमचे डिरेक्टर जे होते आशिष श्रीवास्तव, ते पण असे खूप मोठे मोठे वन शॉट करायचे. हम्म. त्यामुळे माझी ती सवय 100% तुटली असं मी नाही म्हणणार. नाही नाही. कारण तो अनुभव मी घेत राहिले. इव्हन मॅडम सरच्या वेळी पण आम्ही रीडिंग्स करायचो. 2दा-3दा इम्प्रोव्हायझेशन जे काय असेल ते, एक कॅमेरा रिहर्सल आणि त्याच्यानंतर अख्खा सीन आमचा 10 मिनिटात संपायचा. त्यामुळे ती सवय तुटली नाही आहे माझी. म्हणलं तसंच की प्रत्येक डिरेक्टरचं आणि त्या Vision वेळेचं आहे. ती सीनची Correct. असलेली डिमांड, मे बी Demand. ते डिसाईड करत असेल की हा वन शॉट जाणार. ऑफकोर्स कटिंग करावेच लागतात, कारण 4 ॲक्टर्स आपले को ॲक्टर्स बाकीचे पात्र पण उभी असतात. त्यामुळे पण आपल्याला ॲज अन ॲक्टर तो एक पूर्ण फ्लो मिळून जातो. इमोशन वाईज तो एक वेगळा आनंद असतो आणि तो मला मिळतो कायम आणि इथेही मिळतो मोहिनीच्या सेटवर. पण आत्ता म्हणजे मोहिनीपर्यंत सांग मला, एवढ्या वर्षात तुला वाटलेली सगळ्यात चॅलेंजिंग भूमिका कोणती तुझी, की बापरे हे मी केलं पण मी हे कसं केलं किंवा मी किती मेहनत घेतली, कोणती वाटली सगळ्यात चॅलेंजिंग की वाव काय भूमिका आहे ही? मॅडम सरची पुष्पा. पुष्पा. हो, म्हणलं ना तसं की मला कॉमेडीचं अंग नाही आहे मला. त्यामुळे सुरुवातीला मग त्या कॉम्प्लेक्समधून बाहेर येऊन स्वतःला इम्प्रूव्ह करून ते आता वा छान होते, मला आवडते पर्यंत पोचेपर्यंत मला बराच स्ट्रगल करायला लागला. आम्ही सुरुवातीला दीड महिना आम्ही वर्कशॉप्स घेतलेत त्यावेळेला. कारण त्यावेळेला असंही झालं होतं, गडबंधन जे कॅरेक्टर होतं माझं ते चाळीतलं कॅरेक्टर म्हणजे मराठी कॅरेक्टर होतं. त्यामुळे ते माझा हिंदीला तो मराठी ॲक्सेंट यायला लागला होता, कारण तो वर्षभर शो करत होते. आणि असं झालं की अरे इनकी हिंदी तो, त्यामुळे तो एक वेगळं प्रेशर मला होतं की मला माझं हिंदी परत मला छान करायचं आहे. छान होतंच पण वर्षभरात मराठी हिंदी बोलून आणि आता ह्याच्यामध्ये ते लखनऊचं कॅरेक्टर असल्यामुळे प्युअर हिंदी पाहिजे होतं. आणि ह्याच्यात माझं कॅरेक्टरही असं होतं की इंग्लिश शब्द बोलायचे नाही ती, त्यामुळे मी पर्यायी हिंदी शब्द पण शोधायचे की आपण इथे काय बोलू शकू. हो, त्यामुळे मला असं वाटतं की त्या कॅरेक्टरसाठी मला थोडंसं सुरुवातीला एफर्ट्स लागले जास्त, पण बाकी
प्रत्येक रोलसाठी असं म्हणजे छान नाटकासाठी म्हण तर मग आपले आधी 2 महिने होतातच रिहर्सल्स. हम्म. त्याच्यात आपण पॉलिश होत होतो जातो. होतो राईट. टेलिव्हिजनसाठीच आपल्याला फार वेळ नसतो. बरोबर. पण त्याकरता मग डिरेक्टरचा खूप सपोर्ट लागतो आणि डिरेक्टर स्ट्रॉंग लागतो त्यासाठी.